मागच्या भागात आपण पाहिलं की मन्नत इशिकाला म्हणते, इशी तू थोडा वेळ आराम कर आणि राघवजी तुम्हाला खाली एक मुलगी बोलावते आहे. हे ऐकून राघव एक नजर इशीकडे टाकतो. मग मन्नत जवळ जातो आणि हळूच म्हणतो, ठीक आहे मी जातो. असं म्हणत राघव खोली बाहेर निघून जातो. आता पुढे राघव खाली हॉलमध्ये येतो आणि चारही बाजूंनी नजर फिरवून समीरला शोधू लागतो. पण तो कुठेच दिसत नाही, म्हणून तो तिथून दुसऱ्या बाजूला समीरला शोधत निघून जातो. इकडे मन्नत शांतपणे इशिकाकडे पाहत असते. तर इशिका एक नजर मन्नतकडे पाहून कपाटाकडे वळते आणि तेव्हाच मन्नत इशिकाला थांबवत म्हणते, तू हे बरोबर करत नाही आहेस इशिका. अशा प्रकारे माहिराला त्रास देऊन तू तिला आणखी वेदना देत आहेस. इशिका मध्येच मन्नतकडे पाहून थोड्याशा रागाने म्हणते, तू ही गोष्ट न बोललेलीच बरी मन्नू, कारण माहिराच्या बाबतीत तुम्ही स्वतःलाही वेदना देता, भावाला आपल्या मनातलं न सांगून, जेव्हा की त्यांच्या मनातही तुमच्यासाठी मन्नतमध्येच शांत स्वरात म्हणते, माझ्यासाठी नाही, कुणा दुसऱ्यासाठी, ज्याला ते पसंत करतात. पुढच्या क्षणी विषय बदलत ती म्हणते, बरं तू हे सगळं सोड आणि मला हे सांगा की तू माहिरावर नाराज का आहेस. हे माहीत असूनही की ती जे काही करत आहे त्यात अवी आणि आईचं सुख आहे. तेव्हा इशिका मन्नतच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात पाहून रागाने म्हणते, आणि मिहूच्या सुखाचं काय. सॉरी, पण मला मोठेपणा दाखवण्याचा शौक नाही. माझ्या दृष्टीने प्रथमजींच्या बाबतीत हा अन्यायच आहे. प्रेम कुणावर आणि लग्न कुणा दुसऱ्याशी, याहून मोठा विश्वासघात काही असूच शकत नाही, जो माहिरा त्यांच्याशी करते आहे. मी खात्रीने सांगू शकते की ती कधीही समीरजीसोबत सुखी राहू शकणार नाही. असं म्हणत इशिका परत कपाटाजवळ जाऊन ते उघडते आणि त्यातून एक ड्रेस काढते आणि पुन्हा मन्नतकडे पाहते. मन्नत काही बोलणारच असते, पण इशिका मध्येच थांबवते. प्लीज, ना मला तुमच्यासारखं बनायचं आहे ना मिहूसारखं. आता तुम्ही इथून जा, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. हे ऐकून मन्नत शांतपणे इशिकाकडे पाहत राहते. तर इशिका तिच्याकडे पाठ फिरवून उभी राहते. ते पाहून मन्नत एक नजर तिच्याकडे पाहून दुःखी मनाने खोलीतून बाहेर निघून जाते. आणि तिथे जेव्हा इशिकाला मन्नतची कोणतीही चाहूल लागत नाही, तेव्हा ती नजर वर करून समोर पाहते आणि तिच्या हातून तो ड्रेस निसटून खाली पडतो. पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू भरतात. ती हलकेच म्हणते, माफ करा वहिनी, माझा हेतू तुमच्याशी असं बोलण्याचा नव्हता. तुम्ही आणि मिहू दोघीही एकसारखे आहात. ना तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट भावाला सांगू शकलात आणि ना माहिरा. असं म्हणत इशिका स्वतःला सावरत तो ड्रेस उचलते आणि पुन्हा म्हणते, पण मी हार मानणार नाही. तुम्हाला आणि माहिराला त्यांचं खरं प्रेम मिळवून देणारच. असं म्हणत इशिका ड्रेस बदलायला निघून जाते. इकडे माहिरा बेडवर बसून इशिकाचे शब्द आठवून रडत असते आणि तेव्हाच तिथे मन्नत येते. समोर माहिराला रडताना पाहून तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात. ती माहिराजवळ येते आणि एक क्षण तिच्या बाजूला बेडवर बसते. माहिरा नजरेने आपल्या बाजूला पाहते आणि मन्नतला पाहताच तिला घट्ट मिठी मारून रडू लागते. त्यावर मन्नत तिचं डोकं हाताने थोपटत हलक्याच रडवेल्या गळ्याने म्हणते, स्वतःला सावर बाळा, असं नाही रडायचं. सगळं ठीक होईल. विश्वास ठेव भोलेनाथवर, ते काही वाईट होऊ देणार नाहीत. माहिरा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रडतच म्हणते, जर त्यांना खरंच सगळं ठीक करायचं असतं तर त्यांनी असं वागलेच नसते. मग मन्नतकडे पाहत म्हणते, जितका त्रास मला प्रथमजींपासून दूर राहून होतोय त्यापेक्षा खूप जास्त त्रास मला ताईच्या बोलण्याने झाला आहे. ज्या प्रकारे तिने माझ्याशी बोलली, खूप वाईट वाटलं. राग तर ठीक होता, पण आज तिने मला परक करून टाकलं आणि हे फार त्रासदायक आहे मन्नू. असं म्हणताना माहिराची अश्रू तिच्या गालावर ओघळतात, जे मन्नत हलक्याने पुसून तिच्यावर प्रेमाने म्हणते, बस कर, खूप झालं. आता अजिबात नाही रडायचंय तू. आणि जे काही घडतंय ते तुझ्या मर्जीने घडतंय ना, मग स्वतःलाच का त्रास देतेस. आणि इशिकाने जे काही म्हटलं ते सगळं रागात म्हटलं. आता ती तुझ्यावर नाराज आहे म्हणून असं बोलून गेली, पण एकदा तिचा राग शांत झाला ना, बघ ती स्वतःहून तुझ्याकडे परत येईल. असं म्हणत मन्नत हळूच आपले डोळे मिटते. त्यावर माहिरा हळूच म्हणते, तू खरं बोलतेस ना. त्यावर मन्नत होकारार्थी मान हलवते आणि तेव्हाच माहिरा एक क्षण तिच्या डोळ्यात बघत हळूच विचारते, मनू, आपण एकदा प्रथमजींना भेटू शकतो का, फक्त शेवटचं. असं म्हणत माहिराचे डोळे पुन्हा पाणावतात. ते ऐकून मन्नत हळूच म्हणते, ठीक आहे, मी काहीतरी करते. असं म्हणत मन्नत माहिराच्या कपडावर प्रेमाने एक चुंबन घेऊन खोलीतून बाहेर निघून जाते. इकडे दुसऱ्या बाजूला प्रथम आपल्या जीपला एका सुनसान रस्त्यावर थांबवतो
आणि जीपमधून खाली उतरून एका मोकळ्या जागेकडे जातो, जी जंगलाजवळ होती. त्या जागेभोवती लोखंडी रेलिंग लावलेली असते आणि खाली एक खोल दरी दिसत असते, जी संपूर्णपणे हिरवळीत न्हालेली असते. प्रथम दोन्ही हात रेलिंगवर ठेवून खाली बघू लागतो. पुढच्या क्षणी त्याचे डोळे भरून येतात आणि त्याच्या ओठांवर एक वेदनादायक हास्य उमटते. आणि तेवढ्यात तो डोळे बंद करतो आणि त्याला माहिराचा चेहरा आठवतो. ते पाहून तो अचानक डोळे उघडतो आणि वेदनेने म्हणतो, का त्रास देतेस मला माहिरा? बस कर, आता सहन होत नाही माझ्याकडून. थांबव हे सगळं, नाहीतर मी वेडा होईन. असं म्हणत प्रथम स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळाने तो परत जीपजवळ येतो आणि त्यात बसून तिथून निघून जातो. इकडे कृषा आणि शिखाजी एकमेकांशी बोलत असतात, तर काही अंतरावर समीर कृषाकडे सतत पाहत असतो. तेव्हाच तिथे राघव येतो आणि समीरला कृषाकडे पाहताना हसत हसत बघतो. मग तो एका हाताने समीरच्या खांद्यावर हात ठेवून हळूच त्याच्या कानात म्हणतो, खूपच सुंदर दिसते ना कृषा त्या निळ्या ड्रेसमध्ये? त्यावर समीर तसेच कृषाकडे पाहत हरवलेल्या सुरात म्हणतो, हां, खरंच खूप सुंदर आहे माझी कृषा. माझी कृषा हे ऐकून राघव एका भुवई उंचावत समीरकडे पाहतो आणि लगेचच मिश्किलपणे म्हणतो, काय बात आहे? आत्तापर्यंत मला वाटत होतं कृषा म्हणजे फक्त माझ्या मित्राची बहीण आहे, पण आज कळालं की ती तुझीही कोणीतरी लागते. हे ऐकून समीर एकदम गोंधळून जातो आणि राघवकडे बघतो. मग स्वतःच्या बोलण्यावर लक्ष देत तो लगेच म्हणतो, सॉरी भाऊ, माझा अर्थ असा नव्हता. कृषा म्हणजे माझी फक्त मैत्रीण आहे. असं म्हणत समीर नजर चुकवत इकडे तिकडे पाहू लागतो. तर राघव मनातल्या मनात विचार करतो, गाढव कुठला, प्रेम झाल्यावरही स्वतःचं मन ओळखू शकत नाही. मग समीरकडे पाहून विचारतो, बरं हे सांग, प्रथम आलाय का? ते ऐकून समीर काहीतरी बोलणार असतो, तेवढ्यात त्याला समोरून प्रथम येताना दिसतो. तो लगेच हसत राघवला म्हणतो, पहा रे, प्रथम भाऊ आले. हे ऐकून राघव मागे वळून पाहतो आणि प्रथम जवळ येत म्हणतो, संगीतची वेळ झाली आहे आणि तू अजून तयारही झाला नाहीस? त्यावर राघव काहीच बोलत नाही आणि फक्त प्रथमकडे पाहत राहतो. ते पाहून प्रथम विचारतो, काय झालं, असं का पाहतो आहेस? हे ऐकताच राघव हळूच प्रथमला मिठी मारतो आणि त्याच्या कानात हळूच म्हणतो, जास्त खुश दाखवायची गरज नाही, समजलं का? मग त्याच्यापासून वेगळे होत म्हणतो, चला मी आता तयार होतोय. तेवढ्यात तिथे मन्नत येते आणि प्रथमला म्हणते, प्रथमजी, अविला तुमच्याशी काही बोलायचं आहे, तो वर टेरेसवर आहे. हे ऐकून प्रथम हसत म्हणतो, ठीक आहे मी जातो. असं म्हणत प्रथम तिथून निघून जातो आणि समीर व राघव दोघंही मन्नतकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागतात. तेव्हा राघव विचारतो, मन्नत, सगळं ठीक आहे ना? मन्नत एक नजर समीरकडे टाकते आणि मग राघवला उत्तर देते, सगळं ठीक आहे. अविला प्रथमजींशी एकट्यात काही बोलायचं होतं. त्यावर समीर पुढे येत मन्नतला म्हणतो, तर मग त्यांना बोलू द्या ना. तोपर्यंत तुम्ही पटापट तयार होऊन या आणि मग आपण दोघं मिळून संगीतात धमाल करू. हे ऐकून मन्नतसह राघवही हळूच असतो. त्यानंतर मन्नत तयार होण्यासाठी वर जाते. तेव्हा समीर राघवला म्हणतो, भाऊ, तुम्ही चला हॉलमध्ये, मी थोडा वेळ कृषाकडे जातो. हे ऐकून राघव हसून म्हणतो, ठीक आहे जा. असं म्हणत राघव हॉलकडे जातो आणि समीर कृषाकडे. इकडे कृषा शिखाजींशी बोलत असते. थोड्याच वेळात ती शिखाजींसोबत मोकळेपणाने बोलू लागते आणि दोघींच्या खूप गप्पा होतात. शिखाजींनाही कृषा खूप आवडते आणि आवडलीच पाहिजे, कारण कृषा होतीच इतकी गोड आणि निरागस की कोणालाही ती आवडावी. तेवढ्यात शिखाजी म्हणतात, बेटा, तू आमच्याशी तर भेटलीस, पण इतर सगळ्यांशीही भेटून ये. हे ऐकून कृषा हलकंसं हसून म्हणते, ठीक आहे आंटी. तेवढ्यात शिखाजी तिला थोडंसं रागवल्यासारख्या नजरेने म्हणतात, आई म्हण, आंटी नाही, मला खूप बरं वाटेल. तूही तर माझ्या मुलीसारखीच आहेस. असं म्हणत त्या तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवतात. हे ऐकून कृषाच्या डोळ्यात पाणी तरळतं, पण स्वतःला सावरत ती म्हणते, आई, मी फक्त तुमच्याशीच बोलले, कारण भैयाने फक्त तुमच्याबद्दलच सांगितलं होतं. बाकी कोणाला मी ओळखतच नाही. हे ऐकून शिखाजी काहीतरी बोलणार असतात, पण तेवढ्यात त्यांना समीर समोरून येताना दिसतो. त्यावर त्या कृषाला म्हणतात, तो समीर बेटा आहे, तो तुला सगळ्यांची ओळख करून देईल. तू त्याच्यासोबत जा, मी लगेच येते. असं म्हणत शिखाजी उभ्या राहतात आणि समीरकडे जाऊन म्हणतात, समीर बेटा, एक काम करशील का? समीर म्हणतो, असं काही विचारायचं नसतं, तुम्ही फक्त आज्ञा द्या. ते ऐकून शिखाजी कृषाकडे बोट दाखवत म्हणतात, ती जी मुलगी तिथे बसली आहे ना, तिला सगळ्यांशी ओळख करून द्यायची आहे. बस एवढंच काम आहे. हे ऐकून समीर एक नजर कृषाकडे पाहतो आणि शिखाजींना म्हणतो,
तुमचं काम नक्की होईल आई, असं म्हणत समीर कृषाकडे पुढे जातो आणि शिखाजी जिन्याकडे वळतात. इकडे कृषा एखाद्या धक्क्यात बसल्यासारखी शांत बसलेली असते. पण शिखाजींच्या बोलण्यावर लक्ष जातं आणि ती मनात म्हणते, मी जे ऐकलं ते खरंच होतं का? शिखाईने आत्ताच समीर सरांचं नाव घेतलं. हे विचार करताच कृषाचा श्वासोच्छ्वास वाढतो. हृदय जोरजोराने धडकू लागतं. चेहऱ्यावर एक वेदनांची लाट उमटते आणि निघून जाते. तेवढ्यात एक आवाज येतो, मला वाटलं होतं तू कधीच इथे येणार नाही. कृषी. खूप दिवसांनी समीरच्या तोंडून कृषी हे नाव ऐकताच कृषाच्या ओठांवर हलकंसं हास्य उमटतं. ती हळूच उभी राहून मागे वळते आणि समीरकडे पाहते आणि फक्त पाहतच राहते. समीरचं लक्षही तिच्यावरचं असतं. रॉयल ब्लू रंगाचा लेहंगा, एका हातात बांगड्या, गळ्यात साधा लॉकेट, गोरी त्वचा, तीव्र नाक, गुलाबी ओठ, साचेबद्ध शरीर यष्टी, नाजूक कंबर आणि त्यावर घट्ट बसलेला कमरबंद जो तिला अजूनच मोहक बनवत होता. तर समीर हलकासा लाईट ग्रे रंगाचा शर्ट, थोडं बायांचे फोल्ड केलेले, काळी पॅन्ट, एका हातात घड्याळ, केस थोडे विस्कटलेले पण उठून दिसणारे आणि नजरा फक्त कृषावर स्थिर. कृषा अजूनही समीरमध्ये गुंतलेलीच असते. मग ती हळूहळू पावलं टाकत समीरच्या जवळ येते आणि समोर उभी राहते. तेव्हा समीर हलक्या स्वरात तिच्या डोळ्यात पाहत विचारतो, कशी आहेस कृषी? हे ऐकून कृषाच्या डोळ्यात ओलसरपणा येतो आणि ती हळूच म्हणते, जशी पूर्वी होती तशीच आहे. आणि तुम्ही कसे आहात? तुम्ही तर आम्हाला विसरलातच ना? हे ऐकून समीर चेहरा दुसरीकडे वळवतो. मग कृषाकडे पाहतो आणि म्हणतो, विसरतात त्यांना जे फक्त डोक्यात असतात, पण जे मनात राहतात त्यांना विसरणं शक्य नाही. हे ऐकून कृषा गप्पच समीरकडे पाहत राहते. मनातल्या मनात ती म्हणते, जर खरंच मी तुमच्या मनात असते तर एक क्षणही न घालवता तुम्ही मला मिठीत घेतलं असतं. कृषा एवढंच बोलू शकते. पुढचे शब्द अर्धवट राहतात. डोळे आश्चर्याने मोठे होतात. दोन्ही हात हवेतच राहतात. कारण समीर तिला जोरात आपल्या छातीशी घट्ट मिठीत घेतो. दोन्ही हात तिच्या पाठीवर ठेवतो आणि हळूच म्हणतो, आय मिस यू सो मच कृषी. खूप त्रास दिलाय मी तुला, पण आता नाही देणार. हे म्हणताना समीर हसतो आणि त्याच्या या बोलण्यावर कृषाही हसत हसत समीरच्या पाठीवर आपले दोन्ही हात ठेवून त्याला घट्ट मिठीत घेते. दोघं काही वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत राहतात. मग समीर थोडा दूर होतो आणि म्हणतो, तुझ्यासाठी माझ्याकडे गुड न्यूज आहे. त्यावर कृषा थोड्या गोंधळलेल्या नजरेने विचारते, कशी गुड न्यूज? समीर हसत म्हणतो, अगं एवढी घाई कशाला? थोड्या वेळात स्वतःहून समजेल तुला. आता तरी फक्त माझ्यासोबत चल. असं म्हणत समीर कृषाचा हात धरतो आणि तिला आपल्यासोबत घेऊन जायला लागतो. तर कृषा फक्त त्याच्याकडे पाहत राहते. समीर कृषाला घेऊन बाहेर येतो आणि मग आपल्या काही मित्रांना आवाज देतो. तेव्हा त्याचे सगळे मित्र तिथं येतात आणि समीर कृषाची ओळख त्यांच्याशी करून देतो. तेवढ्यात समीरचा एक मित्र निखिल कृषाकडे एक नजर टाकतो आणि आपल्या शेजारी उभ्या असलेल्या अमनला हळूच म्हणतो, हा समीर पण ना अगदी बावळट आहे. एवढी सुंदर मैत्रीण आहे तरीही दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे. असं म्हणत निखिल पुन्हा एकदा कृषाकडे बघतो आणि म्हणतो, तुला नाही वाटत का अमन, समीरने कृषाशीच लग्न केलं पाहिजे? हे ऐकताच अमन समोर बघत निखिलला उत्तर देतो, सध्या तरी तोंड बंद ठेव. जर समीरने ऐकलं ना तर माझ्याबरोबर तुझीही बँड वाजवेत. इकडे समीर समोर उभ्या असलेल्या निर्भयला म्हणतो, बोल ना, कशी वाटली माझी मैत्रीण कृषा तुला? हे ऐकून निर्भय हलकंसं हसत म्हणतो, खूपच सुंदर आहे. आणि लगेच खोळकळपणे म्हणतो, तू सांगशील तर मी तिला लग्नासाठी प्रपोज करतो. कृषा, तुम्ही कराल का माझ्याशी लग्न? कृषा काही बोलणार इतक्यात समीर निर्भयकडे घुरत म्हणतो, माझ्यासमोर माझ्याच मैत्रिणीला प्रपोज करतोयस? मार खायचा आहे का? तर तसं सांग. हे ऐकून निर्भय घाबरून म्हणतो, अरे यार, मी तर मजाक करत होतो, तू तर अगदी सिरियस झाला. त्यावर समीर निर्भयकडे नजर टाकतो आणि म्हणतो, माझ्यासमोर अशा गोष्टी मजाकात सुद्धा चालत नाहीत. पुढच्या वेळेस लक्षात ठेव, समजलंस? असं म्हणत समीर निर्भयला घुरत राहतो. तर कृषा हे सगळं ऐकून समीरकडे पाहत मनात म्हणते, तुमचं खरंच काही समजत नाही. बोलता काहीतरी, करता काहीतरी आणि माझ्याशी शेअरही काही करत नाही. पण पुढे हळूच म्हणते, जसे आहात तसेच मला जीवापाड आवडता. हे म्हणत कृषाच्या ओठांवर एक हसू उमटतं. तेवढ्यात समीरचा आवाज येतो आणि कृषा भानावर येते. चल कृषा, माझ्या मित्रांशी तू भेटलीसच, आता तुला त्यांच्याशी भेटवतो जे माझ्यासाठी खूप खास आहेत. असं म्हणत समीर आपल्या मित्रांना थोड्या वेळात येण्यास सांगतो आणि कृषाला घेऊन तिथून निघतो. इकडे प्रथम टेरेसवर येतो आणि तिथं अविनाश कुठेच दिसत नाही. तो पुढे जाऊन रेलिंगजवळ दोन्ही हात ठेवून खाली पाहतो. तेवढ्यात त्याला जाणवतं की कोणीतरी त्याच्या मागे उभा आहे. तो पटकन मागे वळून पाहतो आणि समोर उभी माहिरा दिसते. त्याला आश्चर्य वाटतं,
पण माहिरा मात्र कोणताही भाव न दाखवता त्याच्याकडे पाहत राहते. हे पाहून प्रथम पटकन माहिराजवळ येतो आणि विचारतो, माहिरा, तुम्ही इथे काय करताय? खाली संगीताच्या सगळ्या तयाऱ्या झाल्या असतील आणि तुम्ही तर इथे. माहिरा त्याच्या बोलण्यातच मध्येच म्हणते, आपण थोडा वेळ बोलू शकतो का? हे ऐकून प्रथम तिच्या डोळ्यात पाहतो आणि अचानक तिच्याकडे पाठ फिरवतो. हळूच म्हणतो, जे काही सांगायचंय लवकर बोला, माझ्याकडे वेळ नाही. हे ऐकताच माहिराच्या डोळ्यात अश्रू साचले, पण ती स्वतःला सावरत, धीर करत, गळा भरून म्हणाली, माझ्या लग्नानंतर तुम्ही मला विसरून तर जाणार नाही ना प्रथमची? माझी जागा कोणा दुसऱ्या मुलीला तर देणार नाही ना? हे ऐकून प्रथमच्या डोळ्यातही पाणी आलं आणि माहिराचे अश्रू वाहू लागले. प्रथम स्वतः शांत राहून तिचे दुःख समजून घेऊ लागला. तो काही बोलण्यासाठी पुढे येणारच होता, तेवढ्यात माहिराचे अश्रू पाहून तो तडपला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरतेचे सावट आले. त्याने मूठ घट्ट केली आणि कठोर आवाजात म्हणाला, माझ्यामुळे स्वतःला त्रास देऊन माझा राग आणण्याची कारणीभूत होऊ नको माहिरा, नाहीतर खरंच मी तुला विसरून जाईन. हे ऐकून माहिरा गिळगिळीत होत स्वतःला पटकन सावरते, तर प्रथम एक क्षण तिच्याकडे पाहून परत तिच्याकडे पाठ करून उभा राहतो. हे पाहताच माहिरा अचानक मागून त्याला मिठी मारते. तिचं डोकं त्याच्या पाठीवर टेकते आणि दोन्ही हाताने त्याच्या छातीला घट्ट धरून अश्रूंनी ओथंबते. पण प्रथम काहीही प्रतिक्रिया देत नाही. तो तसाच भावनाशून्य उभा राहतो. थोडा वेळ माहिरा रडत राहते. तिचं रडणं प्रथमसाठी असह्य होतं, पण तो ते निमूट सहन करत राहतो. तेवढ्यात माहिरा भरलेल्या आवाजात म्हणते, मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच प्रथम तिला झटकून स्वतःपासून दूर करत म्हणतो, तू माझ्या लहान भावाची पत्नी होणार आहेस, त्यामुळे चांगलं होईल की तू माझ्यापासून दूर राहा. हे ऐकून माहिरा सुन्न होते. ती स्तब्ध होऊन प्रथमकडे पाहत राहते. तर प्रथम पुन्हा तिच्याकडे पाठ करून स्वतःला सावरू लागतो. त्याला हे सगळं बोलणं किती त्रासदायक होतं हे फक्त तोच जाणत होता. मग माहिरा हळूहळू मागे वळते आणि म्हणते, तुमच्याशिवाय जगण्यापेक्षा या जगातून निघून जाणंच बरं वाटेल. दुसऱ्याची होऊ, पण त्याच्यावर प्रेम कसं करू, आणि तुम्हाला मनातून कधीच काढू शकणार नाही प्रथमजी, असं म्हणत माहिरा मागे मागे जात राहते. प्रथमने माहिराकडे पाहिलं तेव्हा त्याचा श्वासच थांबला. तो घाबरत चिटकून ओरडतो, मी हूँ, थांबून जा. मी हूँ ऐकून माहिराचे पाय थांबतात. डोळे ओले होतात आणि ओठांवर एक हसू उमटतं. तेवढ्यात प्रथम तिच्या जवळ येतो आणि अचानक तिच्या बाहू पकडून संतापाने म्हणतो, अक्कल गेली आहे का तुझी? काय करायला निघालीस तू? एकदा मागे पहा. हे ऐकून माहिरा मागे पाहते. तिथं रेलिंगचा काही भाग तुटलेला असतो. जर प्रथम योग्य वेळी तिला थांबवलं नसतं तर ती खाली पडली असती. तेवढ्यात प्रथम तळपून वेदनांनी म्हणतो, आता खाली पडली असतीस तर? त्यावर माहिरा रागाने म्हणते, तर काय करू सांगा? मग लगेच शांत होऊन मरणासारख्या आवाजात म्हणते, कुटुंबाच्या आनंदासाठी दुसऱ्याशी लग्न तर करेल, पण तुम्हाला कसं विसरू प्रथमचे? हे ऐकताच प्रथम काही क्षण भावनाविनाच माहिराकडे पाहत म्हणाला, सुरुवातीला असंच वाटतं, पण नंतर सगळं नॉर्मल होऊन जातं. मला विसरायला थोडा वेळ लागेल, पण जर तू प्रयत्न केला तर विसरू शकशील. हे ऐकून माहिरा पुन्हा एकदा तडपते आणि आपल्या हृदयावर हात ठेवून हलकेच दाबते. पुढच्या क्षणी ती रागाने प्रथमकडे पाहते. तर प्रथम पुन्हा म्हणतो, आपले लोक आपल्यासाठी जे काही करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात. त्यांच्या निर्णयांवर शंका घेणं चुकीचं आहे. राहिली समीरची गोष्ट, तर तो माझ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे तुमच्यासाठी. तो तुला खूप सुखी ठेवेल. तुला कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. तू काही म्हणण्याआधीच सगळं तुमच्या समोर असेल. असं म्हणत प्रथम एक क्षण थांबतो आणि मग हसत बेफिक्रीने म्हणतो, बस, हेच तर हवं असतं प्रत्येक मुलीला. माहिरा मध्येच बोलते, आणि प्रेमाचं काय? हे ऐकून प्रथम शांतपणे माहिराकडे पाहत राहतो. पुढच्या क्षणी हसत म्हणतो, अरे प्रेमाचं काय आहे, ते पुढे जाऊन आपोआप होईल. जसं माझ्यावर झालं तसंच समीरवर सुद्धा होईल. हे ऐकताच माहिराच्या हाताची मूठ घट्ट होते. ती रागाने प्रथमकडे पाहत म्हणते, माझं प्रेम काही खेळ नाही की आज तुमच्यावर आणि उद्या दुसऱ्या कुणावर होईल. प्रेम फक्त तुमच्यावरच केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावरच करत राहील. प्रेम करणं आणि ते निभावणं सहज नाही असतं. आणि तुम्ही इतक्या सहजतेने बोलून गेलात की मला समीरजीवर प्रेम होईल. जसं दुसऱ्यांदा प्रेम करणं खूपच सोपं आहे. तर मिस्टर प्रथम राठोड, आपल्या मनातून हा गैरसमज दूर करा की मला समीरजीवर कधी प्रेम होईल. कारण दुसऱ्यांदा प्रेम तेच लोक करतात ज्यांनी पहिल्या प्रेमात खरं प्रेम केलंच नसतं. असं म्हणत माहिरा एक क्षण थांबते आणि विचार करत म्हणते,
कुठे असं तर नाही ना की तुम्ही माझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं? माहिरा त्याच्याकडे सतत बघत राहते. तेवढ्यात प्रथम अचानक तिला ओढून जवळ घेतो आणि दात खोचत रागाने म्हणतो, प्रथम राठोड ज्या व्यक्तीला आपलं हृदय देतो तिला प्रत्येक जन्मासाठी आपली मानतो. पण जेव्हा गोष्ट आपल्या लोकांची येते तेव्हा तो काहीही करू शकतो. आणि इथे तर विषय माझ्या लहान भावाच्या सुखाचा आहे. मग त्यासाठी मी कितीही खाली का जाऊ नये? हे ऐकून माहिरा त्याच्या डोळ्यात बघत म्हणते, ठीक आहे, जर तुम्हाला वाटतं की मी हे लग्न करावं तर करेल, पण एका अटीवर. असं म्हणत माहिरा थांबते आणि विचार करत पुढे म्हणते, अट ही की तुम्ही लग्नाच्या मंडपात समोर बसून मला कुणा दुसऱ्याचं होताना पाहाल. जोपर्यंत समीरजी माझ्यासोबत 7 फेरे घेऊन माझ्या मांगात सिंदूर भरून मला पत्नी मानत नाहीत तोपर्यंत तुम्ही तिथून हलायचं नाही. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही तिथेच थांबणार. हे ऐकून प्रथमची पकड सैल होते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहण्याच्या तयारीत होते. पण माहिरा समोर तो स्वतःला सावरतो. माहिरा प्रथमपासून दूर होऊन पुन्हा म्हणते, माझ्या लग्नात तुमचं स्वागत आहे मिस्टर प्रथम राठोड. चला, लग्नासाठी तयार व्हायचं आहे. असं म्हणत माहिरा जिन्याकडे वळते. अश्रू तिच्या गालावर थांबलेले असतात. ती ते पुसते आणि जिन्याखाली उतरून निघून जाते. तर प्रथम असाच शांतपणे जिन्याकडे पाहत राहतो. आणखी एक क्षण आणि तो ढासळून गुडघ्यावर बसून आवाज न करता रडायला लागतो. थोडा वेळ प्रथम तसाच आपलं दुःख सहन करत राहतो. मग स्वतःला सावरून तो खाली हॉलकडे उतरतो. तो खाली येऊन हॉलमध्ये सगळ्यांच्या समोर उभा राहतो. तेवढ्यात राघवचं लक्ष प्रथमकडे जातं. त्याच्या लाल डोळ्यांकडे पाहून त्याला लगेचच समजतं की प्रथम रडलेला आहे. तेवढ्यात शिखाजी नजर वर करून प्रथमकडे पाहतात आणि हलकंसं असत म्हणतात, बेटा, संगीताची सगळी तयारी झाली आहे. आता तुम्ही सुरुवात करा. हे ऐकून प्रथम जबरदस्तीने असत म्हणतो, हो आई. असं म्हणत प्रथम इकडे तिकडे पाहतो. मग शिखाजीकडे पाहून म्हणतो, आई, सुरुवात करण्यापूर्वी मी समीर आणि कृषाला घेऊन येतो. असं म्हणत तो निघणार असतो. तेवढ्यात समीर आणि कृषा तिथे येतात. समीर पुढे येऊन प्रथमला म्हणतो, तर भाऊ, अविनाशजींशी बोलणं झालं का तुमचं? हे ऐकून प्रथम तसाच शांतपणे म्हणतो, हो झालं. आता तू चल राघवजवळ जाऊन बस. मी आणि कृषा धमाल करतो तुझ्या संगीतात. असं म्हणत प्रथम बनावटी हसत्याने हसतो. तर कृषा त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून मनातच विचार करते, नक्की काहीतरी आहे जे तुम्हाला त्रास देत आहे, पण तुम्ही ते सांगू इच्छित नाहीत. तेवढ्यात प्रथम कृषाला म्हणतो, कृषा, चला, सगळ्यात आधी मुलांची परफॉर्मन्स आहे. आपण डान्स करूया. हे ऐकून कृषा हलकं मान हलवते आणि पुढे येते. तेवढ्यात समीर तिला थांबवत म्हणतो, 1 मिनिट कृषा, आधी तुला त्या खास व्यक्तीला भेटवतो ज्यांच्याशी तुझी ओळख करून द्यायची होती. हे ऐकून कृषा हलकंसं असून म्हणते, हो सर, नक्कीच भेटू इच्छिते त्यांना. तेवढ्यात समीर समोर जिन्यावरून खाली येणाऱ्या माहिरा आणि इशिकाकडे पाहतो, ज्यांना मन्नत हॉलमध्ये घेऊन येत असते. मन्नत त्यांना घेऊन राघवजवळ आणते. इशिका राघवकडे पाहते आणि त्याच्या शेजारी बसते. माहिरा त्याच्या बाजूच्या सोफ्यावर बसते. मन्नत माहिराला म्हणते, तुम्ही बसा, मी समीरजींना बोलावून आणते. असं म्हणत मन्नत मागे वळते. तेवढ्यात तिला समोर समीर दिसतो. ती त्याला पाहून हसते. समीर कृषाकडे पाहून म्हणतो, चल कृषा, तुला भेटवतो. असं म्हणत तो कृषाला घेऊन थेट माहिरासमोर उभा राहतो. माहिरा हलकं असून कृषाकडे पाहते. तेवढ्यात समीर एक क्षण माहिराकडे पाहून कृषाला म्हणतो, हीच ती खास व्यक्ती आहे जी काही वेळात माझे जीवनसाथी होणार आहे, जिच्याशी मी लग्न करणार आहे. हे ऐकून कृषा हादरून जाते. ती एकदा माहिराकडे आणि एकदा समीरकडे पाहू लागते. तिच्या डोळ्यात नमी दाटते, पण ती स्वतःला सावरते आणि उभी राहते. समीर पुन्हा एकदा माहिराकडे पाहून कृषाला विचारतो, तर सांग कृषा, कशी वाटली तुला माझी लाईफ पार्टनर? हे ऐकून कृषा भानावर येते आणि समीरच्या प्रश्नावर बनावटी हसत म्हणते, खूपच छान निवड आहे तुमची सर. ती एक क्षण थांबते आणि मग विचार करत म्हणते, पण सर, तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही कधीच लग्न करणार नाही, कारण त्या मुलीने. पुढचे शब्द कृषाच्या तोंडातच अडकतात. तिला जाणवतं की ती काय बोलणार होती. ती लगेच विषय बदलते आणि म्हणते, तुम्ही खरंच लग्न करताय सर? यावर समीर तसाच कृषाकडे पाहत मनात म्हणतो, करायचं नव्हतं, पण कुणाला त्याचं खरं प्रेम मिळावं म्हणून हे लग्न करावंच लागेल. मग कृषाकडे पाहून म्हणतो, हो, मी खरंच लग्न करणार आहे. फक्त तुझी कमतरता होती, ती आज प्रथम भाऊने पूर्ण केली. आता तू पण माझं लग्न एन्जॉय करू शकशील. असं म्हणत समीर हसतो. पण त्याच्या शब्दांनी कृषा आतून तडफडते. डोळे भरून येतात, पण ती स्वतःला सावरून उभी राहते. समीर तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या जाणाऱ्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
तेवढ्यात कृषा स्वतःचे भाव दाबत बनावटी हसत्याने म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स सर. भोलेनाथ तुमची जोडी सदैव अबाधित ठेवो. असं म्हणत कृषा एक क्षण समीरकडे पाहून पुढे निघते. तेवढ्यात समीर पुन्हा तिचा हात पकडतो. त्यावर कृषा त्याच्याकडे पाहून म्हणते, काय झालं सर? समीर हलकंसं हसत कृषाकडे बघत म्हणतो, आज सगळ्यात आधी मला तुझा डान्स बघायचा आहे. हे ऐकताच कृषा निमूटपणे मान हलवते आणि समीर जातो. येऊन माहिराच्या शेजारी बसतो. कृषा एका क्षणासाठी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी समीरकडे पाहते आणि थोडं मागे सरकते. इतक्यात गाणं वाजायला लागतं आणि कृषा जबरदस्तीचा चेहरा गालावर आणत हळूहळू स्टेप्स करत डान्स करायला सुरुवात करते. समोर समीरला इतक्या जोशात डान्स करताना पाहून माहिराच्या ओठांवर एक स्मित येतं, पण तिची नजर सहज प्रथमवर जाते आणि दुसरीकडे प्रथम डोळ्यातली वेदना लपवत समीरकडे बघत असतो. कृषा डान्स करत असताना तिच्या डोळ्यांतून जाणवणारा भावनांचा ओघ स्पष्टपणे दिसतो. तिच्या चेहऱ्यावर नकळत दुःख आणि तुटलेपणाचा प्रतिबिंब उमटतं. तिच्या स्टेप्समध्ये आत्मविश्वास असला तरी त्या प्रत्येक हालचालीत एक दडपलेली भावना असते. तिचे डोळे, हालचाली आणि चेहऱ्यावरील नकली हास्य. समीर हे सगळं पाहतो, पण काही न बोलता गप्प बसतो. डान्सच्या दरम्यान कृषा एका क्षणात समीरच्या मागून येऊन डोळे भरून त्याच्याकडे पाहते आणि मग पुन्हा हॉलमध्ये इतरांमध्ये विसरून डान्स करते. हळूहळू डान्सचा रंग चढत जातो आणि काही मुलं मुली कृषाच्या मागे नाचायला लागतात. कृषा त्यांना इशाऱ्याने डान्स करण्यास सांगते. सर्वजण आनंदाने नाचायला लागतात. एका टप्प्यावर ती राघव जवळ येते. त्याच्याजवळ हात हलवत काही खास स्टेप्स करते. सगळं पाहणारा प्रथम तिच्या डोळ्यातले दुःख समजू लागतं. त्याचवेळी माहिराची नजर प्रथमवरच टिकलेली असते आणि प्रथमकडून नजर लागताच माहिरा पटकन नजर खाली वळवते आणि आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करते. तिच्या या वागण्याने प्रथमची मूठ घट्ट बंद होते. त्याच्या मनात काहीतरी सळसळत असतं. कृषाच्या आवाजातील भावनांना ओळखून संपूर्ण वातावरण काही क्षणांसाठी थांबल्यासारखं वाटतं. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.